तुम्ही कधी नोटीस केलेलं आहे का? रात्री झोपताना तुम्ही पोटभर पाणी देखील पिलं नसेल किंवा काही जास्त लिक्विड आहार घेतलेला नाहीये, तरी सुद्धा रात्री तुम्हाला वारंवार लघवीला का जावं लागतं? रात्री वारंवार लघवीला जाणं ही एक लहान गोष्ट तुम्हाला वाटू शकते, पण अनेक ज्येष्ठ व्यक्तींनी नकळत केलेल्या चुकीमुळे त्यांची रात्रीची शांत झोप बिघडते. दिवसभर धावपळीचं आणि थकव्याचं काम केल्यानंतर रात्री छान झोप लागेल या आशेने तुम्ही झोपता, पण थोडीशी गाढ झोप लागताच पुन्हा लघवीला जाण्याची तीव्र इच्छा होते. परत झोपमोड होते. यामुळे काय होतं? सकाळी उठल्यानंतर ताजेतवानं वाटत नाही. मग तुम्ही झोप घालवण्यासाठी 1 कप चहा पिता, तरी देखील पूर्वीसारखी ऊर्जा शरीरात वाटत नाही. मग ज्येष्ठ व्यक्तींकडून अशा कोणत्या चुका होतात ज्यामुळे त्यांना हा त्रास होतो? त्याविषयीच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. त्याआधी आपण जाणून घेऊ की रात्री लघवीला वारंवार उठण्याची काय कारणं असू शकतात. आपण आपल्या जीवनशैलीत चुकीचे केलेल्या बदलांमुळे देखील हा त्रास होऊ शकतो. पण काही वेळा आपलं खाणं पिणं, लाईफस्टाईल सगळं काही व्यवस्थित असतं, तरी देखील असा त्रास का होतो? त्याची काही कारणं आहेत, जे ही शारीरिक कारणं आहेत. त्यामुळे तुम्हाला हा त्रास होतो. पहिलं कारण असू शकतं की तुम्हाला युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असू शकतं. या इन्फेक्शनमुळे देखील रात्री असो किंवा दिवसाला वारंवार लघवी लागते. दुसरं कारण आहे, काही लोकांना हा त्रास अनुवंशिकच असतो, म्हणजे आई वडिलांकडून आलेला त्रास. त्यांना रात्रीच्या वेळेस हिवाळ्यात, पावसाळ्यात, ऑफिसमध्ये एसीत काम करताना म्हणजेच थंड वातावरणात वारंवार लघवी लागते आणि हा जो अनुवंशिक त्रास आहे तो आई वडिलांकडून आपल्याला आलेला असतो. तो सहसा पूर्णतः मुळापासून बरा होत नाही. तिसरं कारण आहे मूत्राशयाचा मार्ग छोटा असणे. यामुळे काय होतं, एकाच वेळेस आपलं ब्लॅडर पूर्णपणे रिकामं होत नाही आणि वारंवार लघवीला जावं लागतं. तसंच थोड्या थोड्या प्रमाणातच लघवी होते, एकदाच पूर्ण लघवी होत नाही. अशा वेळेस तुम्ही चांगल्या डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. काही स्त्रिया अशा असतात ज्यांना वारंवार लघवीला जाण्याचा त्रास लग्नाच्या पूर्वी नसतो, पण लग्नानंतर हा त्रास सुरू होतो. काही वेळा इन्फेक्शन हे एका व्यक्तीपासून दुसऱ्याला लागते आणि त्यामुळे हा त्रास होऊ शकतो. तसेच जर तुम्ही कॅन्सर सारख्या आजारांवर ट्रीटमेंट घेतली असेल, त्यानंतर हा त्रास चालू झाला असेल, तर तो देखील त्या आजारामध्ये वापरलेले मेडिसिन किंवा रेडिएशन यामुळे होतो. आता ही झालीत कारणं वारंवार लघवी रात्री का होते याची. हे जे त्रास मी सांगितले ते घरगुती उपायांनी किंवा फक्त खाण्यापिण्याच्या सवयी सुधारल्याने शक्यतो पूर्णतः बरे होणार नाहीत. त्यामुळे आपल्या कारणानुसार आपण त्यावर योग्य तो उपचार घेतला पाहिजे. एकदा चांगल्या तज्ञ डॉक्टरांना दाखवून घेतलं पाहिजे. पण जर तुम्हाला वारंवार लघवी होण्याचा त्रास पूर्वीपासून असेल, म्हणजे लहानपणापासून, तर घाबरण्याचं काही कारण नाही, ते नैसर्गिक आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांना दाखवायची गरज नाही. परंतु जर तुम्हाला अचानकच हा त्रास चालू झाला असेल किंवा वाढला असेल, तर निश्चितपणे एका चांगल्या तज्ञ डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. एकदा तुम्ही व्यवस्थित निदान केलं, तर मग तुम्हाला नेमका हा त्रास कशामुळे होतो किंवा अजून काही मेजर इश्यू आहेत का ते समजून येईल आणि त्यावर योग्य तो उपचार देखील घेता येईल. काही जणांना डॉक्टरांचे उपचार घेऊन देखील फरक पडलेला नसेल किंवा ज्यांना हा त्रास नैसर्गिकच असेल, त्यांच्यासाठी एक आशेची बातमी आहे. यावर एक चांगला उपाय आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाणी पिण्याचा योग्य मार्ग सांगणार आहे. काही अनुभवी यूरोलॉजिस्ट तज्ज्ञांनी सांगितलेले काही रहस्य वापरून तुम्ही तुमच्या रात्री पुन्हा पुन्हा लघवीला उठण्याच्या समस्येपासून आराम मिळवाल. त्याआधी तुम्हाला जर आजच्या व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन देखील प्रेस करा. म्हणजेच मी नवीन असाच माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड केल्यावर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग वळूया आजच्या विषयाकडे. वयाच्या 50 नंतर रात्रीची झोप का बिघडते? 50 वर्षानंतर अनेक ज्येष्ठ नागरिकांना रात्रीच्या झोपेत हळूहळू विविध बदल जाणवू लागतात. रात्रीच्या जेवणानंतर झोपल्याने शांत झोप लागत नाही. दर काही तासांनी परत परत बाथरूमला जाण्याची इच्छा होते. काही वेळा रात्रीतून एकदाच लघवी लागते, पण काही वेळा रात्रीतून 2-3 वेळा जावं लागतं. अशा वेळेस आपण त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा आपल्याला असं वाटतं की हे सामान्य आहे, फक्त वाढत्या वयाचा एक भाग आहे. परंतु ते तसं नसतं. शरीरात काहीतरी बदल होत असतात किंवा एखाद्या आजाराची सुरुवात होत असते. आपण जसे जसे मोठे होतो तसे तसे आपले शरीर रात्रीच्या वेळी वसोप्रेसिन नावाचे संप्रेरक म्हणजेच हार्मोन कमी प्रमाणात तयार करतो. हे हार्मोन आपण झोपेत असताना मूत्रपिंडांना मूत्र उत्पादन कमी करण्यासाठी मदत करते, ज्यामुळे आपल्याला कोणत्याही अडचणींशिवाय आराम करता येतो किंवा शांत झोप लागते.
पण जेव्हा वसोप्रेसिनची पातळी कमी होते तेव्हा मूत्रपिंड रात्रीच्या वेळी देखील त्याच वेगाने द्रव पदार्थ गाळत राहतात. परिणामी जास्त मूत्र तयार होते आणि मूत्राशय लवकर भरते, ज्यामुळे शरीर खऱ्या अर्थाने जागे होण्यापूर्वीच तुमची झोप मध्येच मोडते. तसेच वाढत्या वयानुसार मूत्रपिंड स्वतःच थोडं कमी कार्यक्षम होतं. हा कोणताही आजार नाही. शरीर कालांतराने वयोमानानुसार मूत्रपिंडातून द्रव्य गाळण्याची प्रक्रिया हळू होते आणि द्रव्यांच्या संतुलन साधण्यासाठी जास्त वेळ लागतो. याचा अर्थ असा की तुम्ही जरी पूर्वीसारखंच पाणी पित असाल तरी तुमचं शरीर ते पूर्वीसारख्याच हळूवार गतीने प्रक्रिया करू शकत नाही, कारण तुमचं वय वाढलेलं आहे. आता अजून एक गोष्ट विचारात घेऊया. मूत्राशय वाढत्या वयानुसार अधिक संवेदनशील होतं. तुमच्या तरुणपणात मूत्राशय तीव्र लघवीला जाण्याची इच्छा जाणवण्यापूर्वीच 400 ते 500 मिलीलिटर मूत्र साठवू शकत होतं. पण 60 वर्षांनंतर सुमारे 150 मिलीलिटर, जवळपास अर्धा ग्लास मूत्र जमा झाल्यावरही ते सिग्नल पाठवू शकतं आणि एकदा तो सिग्नल तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचला की मग मात्र मन शांत राहू शकत नाही. मी तुम्हाला पनवेलमधील देवराम काकांबद्दल सांगते. अनेक वर्षांपासून त्यांना वाटत होतं की रात्री 2दा जाग येणं हे त्यांच्या वाढत्या वयामुळेच आहे. त्यांनी पाणी पिणं कमी केलं, झोपेच्या गोळ्या घेतल्या, पण तरी देखील काहीच फरक पडला नाही. जेव्हा त्यांना शेवटी कळलं की त्यांच्या मूत्राशयाच्या नसा फक्त अधिक संवेदनशील झाल्या आहेत, खराब झालेल्या नाहीत, तेव्हा त्यांना खूप दिलासा मिळाला आणि फक्त काही बदल त्यांनी पाणी पिण्याच्या वेळेत आणि झोपेच्या स्थितीवर केले आणि त्यांना पुन्हा शांत झोप येऊ लागली. म्हणून प्रिय मित्रांनो, हे फक्त वय झालंय म्हणून नाही होत, तर आपलं शरीर आपल्याशी नवीन मार्गाने बोलण्याचा हा एक मार्ग आहे आणि एकदा आपण शरीराचं ऐकलं मग हळूहळू उपचार सुरू करता येऊ शकतात. पाणी पिण्याची चुकीची वेळ. एक साधी चूक. अनेक घरांमध्ये ज्येष्ठ नागरिक भरपूर पाणी पिणे नेहमीच एक निरोगी सवय मानतात. खरं आहे, पाणी हे जीवन आहेच, पण आपण ते कधी पितो, विशेषतः 60 नंतर, यावर आपल्याला रात्री किती शांत झोप लागेल हे अवलंबून असतं. तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पित असाल, पण जर तुम्ही ते चुकीच्या वेळी पित असाल तर तुमचे मूत्राशय तुम्हाला शांतपणे झोपू देणार नाही. सर्वात सामान्य चुकांपैकी एक म्हणजे संध्याकाळी 6 किंवा 7 वाजेनंतर जास्त प्रमाणात पाणी पिणे. यावेळी मूत्रपिंड नैसर्गिकरित्या विश्रांतीसाठी हळू होतात, पण जेव्हा तुम्ही संध्याकाळी तुमच्या शरीरात जास्त द्रव पदार्थ भरता तेव्हा तुमच्या मूत्रपिंडांना रात्रभर जास्त काम करण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे तुमचं शरीर झोपू इच्छित असताना देखील ते पाणी गाळणं आणि मूत्राशयात मूत्र ढकलणं सुरू ठेवतो. म्हणूनच जेव्हा रात्री ज्येष्ठ व्यक्ती जेवणासोबत किंवा जेवणानंतर 1 किंवा 2 ग्लास असं पोट भरून पाणी पितात तेव्हा त्यांना रात्री परत परत मूत्र विसर्जनाला जायची इच्छा होऊन मध्ये मध्ये जाग येते आणि ते दुर्लक्ष केलं तर झोप लागत नाही. काही जणांना संध्याकाळी उशिरा चहा किंवा सूप पिण्याची सवय असते. अनेकांसाठी हे एक आरामदायी पेय आहे. काहींना तर सवय असते झोपण्यापूर्वी 1 कप गरमागरम मसाला चहा किंवा हलकं ग्रीन टी पिण्याची. पण आपण हे विसरतो की हे सर्व द्रव पदार्थ आहेत. आलेयुक्त चहा, हळदीचे दूध किंवा पातळ वरण हे सर्व तुमच्या द्रव पदार्थांच्या सेवनात समाविष्ट होतात आणि सूर्यास्तानंतर या पदार्थांचे सेवन केल्यास ते हळूहळू मूत्राशयात जमा होतात आणि परिणाम समान होतो. झोप मोडणे, सकाळी थकवा जाणवणे आणि कधीकधी झोप न झाल्यामुळे पायांमध्ये वेदना, डोकं सुन्न झाल्यासारखं वाटतं, वीकनेस जाणवते आणि परिणामी अंग देखील दुखतं. आणखी एक नकळत चुकीची सवय म्हणजे झोपण्यापूर्वी फक्त खात्रीसाठी एकदा बाथरूमला जाऊन येऊ, मग झोपू असं वाटतं. पण जेव्हा तुम्ही मूत्राशय भरलेलं नसतानाही ते रिकामं करायला भाग पाडता तेव्हा आतील नसांना चुकीचा संदेश मिळायला लागतो. तुमच्या या नेहमीच्या सवयीमुळे कालांतराने तुमचे मूत्राशय फक्त 1/3 भरलेले असतानाही ते भरलेलं असल्याचं जाणवू लागतं. यामुळे लघवीला जाण्याच्या खोट्या इच्छा निर्माण होतात, ज्यामुळे रात्री तुम्हाला जाग येते जरी जास्त मूत्र साठलेलं नसलं तरी, कारण तुम्ही ती रोजची एक सवय करून टाकलेली असते. जसं की तुम्ही 10 दिवस रात्री 11 वाजता झोपून बघा. 11व्या दिवशी तुम्ही 9 वाजता झोपण्याचा प्रयत्न करा, तरी सुद्धा तुम्हाला 11 वाजताच झोप लागेल, कारण आपलं शरीर असं आहे, आपण त्याला जी सवय लावली ती सवयच त्याला पडून जाते. तसंच रात्री झोपण्यापूर्वी लघवीला जाण्याच्या बाबतीत देखील असतं. आता आणखी एका आपण दुर्लक्षित केलेल्या मुद्द्याबाबत बोलूया. काही ज्येष्ठ लोक सकाळी आणि दुपारी थोडंसं पाणी पितात आणि नंतर संध्याकाळी जास्त पाणी पिण्याची आठवण होते. यामुळे चुकीच्या वेळी मूत्रपिंडावर ताण येतो. तुमच्या पाण्याचा बहुतेक भाग सूर्योदय आणि संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सेवन केला गेला पाहिजे.
त्यानंतर हळूहळू पाण्याचं सेवन कमी करा आणि शरीराला योग्य ती विश्रांती घेण्यासाठी तयार होऊ द्या. पण काही जण या उलट करतात. दिवसभर कामाच्या व्यापात पाणी कमी पितात आणि संध्याकाळी रिकामे राहिले त्यावेळेस भरपूर पाणी पिऊन घेतात. याचाच परिणाम रात्री झोपेवर होतो. जितकं पाणी पिणे महत्त्वाचं आहे तितकंच पाण्याचे तापमान देखील महत्त्वाचं आहे. फ्रीजमधून खूप थंड पाणी पिणे विशेषतः संध्याकाळच्या वेळी मूत्राशयाच्या आतल्या आवरणाला त्रास देऊ शकतो. यामुळे नसा अधिक संवेदनशील होतात. खास करून वृद्ध व्यक्तींमध्ये ज्यांची पचनशक्ती आधीच मंद असते. कोमट किंवा सामान्य तापमानाचे पाणी पोट आणि मूत्राशयासाठी खूप सौम्य असते, विशेषतः सूर्यास्तानंतर. मी तुम्हाला पुण्याच्या अरुणा मावशींची गोष्ट सांगते. त्या 72 वर्षांच्या आहेत आणि जवळ 2 वर्षांपासून त्यांना रात्री व्यवस्थित झोप न लागण्याचा त्रास होता. रोज रात्री सुमारे 2 ते 2:30 वाजता त्या बाथरूमला जाण्यासाठी उठायच्या. जरी त्यांनी कमी प्यायले तरी. त्यांना वाटलं की हे फक्त वयामुळे होत आहे. पण मग नंतर त्यांनी मला सांगितलं की मी नेहमी रात्री 9 वाजता आलेयुक्त चहा पिते. मला त्यामुळे शांत वाटतं. मी त्यांना शांतपणे समजावून सांगितलं की आले जरी शरीरासाठी उपयुक्त असलं तरी रात्री उशिरा चहा घेतल्यामुळे झोपण्यापूर्वी शरीरात द्रव पदार्थ वाढतो. तसंच चहा किंवा कॉफीमध्ये कॅफीन नावाचा घटक असतो जो आपल्या झोपेवर डायरेक्ट परिणाम करतो. म्हणजे आलेयुक्त चहा पिल्याने केवळ रात्री परत परत बाथरूमला जाण्यासाठी जागच येत नाही तर त्यामुळे आपली झोप सुद्धा उडून जाते. मी सांगितल्यानंतर त्यांनी एक छोटासा बदल केला. त्यांनी त्यांचा चहा संध्याकाळी 6 वाजता किंवा 6 वाजेच्या आधीच घेतला आणि झोपण्यापूर्वी फक्त अगदी तहान असेल तितकंच थोडंसं कोमट पाणी प्यायला लागलाय. एका आठवड्यातच त्यांना 5 ते 6 तास सलग छान झोप येऊ लागली. तसंच त्यांना फ्रेश देखील वाटायचं. त्यानंतर एका आठवड्याने त्या मला म्हणाल्या की केवळ पाण्यामुळेच आपल्याला त्रास देखील होऊ शकतो आणि होणारा त्रास देखील बरा होऊ शकतो हे तर मला माहीतच नव्हतं. मित्रांनो, या आपल्या लहान चुका ज्या आपल्या हातून होतात त्यामध्ये आपली चूक नाही. वय वाढल्यावर आपल्या सवयी कशा बदलायच्या हे आपल्याला कोणी सांगत नाही. पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला माहीत झालं आहे. त्यामुळे तुम्ही रात्रीची शांत झोप हळूहळू आणि अगदी शहाणपणाने फक्त पाणी पिण्याच्या सवयी बदलल्याने परत मिळवू शकता. पाणी पिण्याची योग्य वेळ आणि प्रमाण किती ठेवावं हे आता बघूया. अनेक घरांमध्ये ज्येष्ठ नागरिक त्यांच्या दिवसाची सुरुवात गरम चहाच्या कपाने करतात. मग जवळजवळ सगळेच जणांना गरम चहा लागतोच. पण सकाळी उपाशी पोटी गरम चहा घेतल्यामुळे शरीरात अधिक प्रमाणात उष्णता वाढते, तोंडाला कोरड पडते आणि आपल्याला पाण्याची तहान जास्त लागू लागते. पण तरी देखील दिवसभर कामामुळे किंवा इतर काही कारणांमुळे आपण पुरेसं पोटभर पाणी प्यायला विसरतो आणि संध्याकाळ जशी जशी जवळ येते तसं आपल्याला अचानक आठवण होते की आपण आज दिवसभर पाणी कमी पिलं आहे. मग संध्याकाळी 6 नंतर एकाच वेळेस आपण 2 किंवा 3 ग्लास घटाघट पाणी पिऊन दिवसाची कमी पाणी पिण्याची जी चूक आहे ती भरून काढण्याचा प्रयत्न करतो आणि नकळतपणे रात्रीच्या तुटलेल्या झोपेला देखील आमंत्रण देतो. पण जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही पाणी कधी पिता हे किती पाणी पिता या इतकंच महत्त्वाचं असू शकतं तर मग बघा. जसं जसं वय वाढतं तसं तसं आपलं मूत्रपिंड आणि मूत्राशय हे अधिक संवेदनशील होत जातं. दिवसाच्या वेळी आपलं शरीर सक्रिय असतं, पचनशक्ती फास्ट असते, हृदय देखील खूप जास्त ऊर्जेने रक्त पंप करत असतं आणि मूत्रपिंड देखील द्रव पदार्थ अधिक चांगल्या प्रकारे गाळू आणि संतुलित करू शकतो. म्हणूनच जगभरातील मूत्ररोग तज्ज्ञ ज्यामध्ये भारतातील अनेक आदरणीय डॉक्टरांचा समावेश आहे ते असं सुचवतात की ज्येष्ठ व्यक्तींनी त्यांचं बहुतेक पाणी सकाळी 6 ते संध्याकाळी 4 या वेळेतच प्यावं. ही वेळ तुमच्या शरीराला द्रव पदार्थांवर हळुवारपणे प्रक्रिया करण्यासाठी पुरेसा वेळ देते, ज्यामुळे सूर्यास्तापूर्वी तुमचे मूत्राशय पूर्णपणे रिकामे होते, सूज कमी करण्यास मदत होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचं शरीर झोपेची तयारी करत असताना मूत्राशयाला देखील शांत ठेवते. आदर्शपणे तुम्ही सकाळी हळूहळू पाणी प्यावे. नाश्त्याच्या आसपास, दुपारच्या जेवणापूर्वी आणि दुपारच्या जेवणासोबत घोट घोट पाणी प्यावं. जेवणानंतर 1 तासांनी किंवा पाऊण तासांनी पाणी प्यायचं असेल तर पोटभर पाणी प्यावं आणि जेवणाच्या आधी जर तुम्हाला पाणी प्यायचं असेल तर सकाळच्या किंवा दुपारच्या जेवणाच्या आधी किमान 20 मिनिटे ते अर्धा तास आधी पाणी प्यायचं आहे. परंतु एकदा का संध्याकाळचे 5 वाजले की पाणी पिण्याचे प्रमाण हळूहळू कमी करावे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही संध्याकाळी पूर्णपणे पाणी पिणे टाळले पाहिजे आणि ते निरोगी देखील असणार नाही. म्हणून झोपण्यापूर्वी दिवे मंद करण्यासारखा विचार करा.
संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत हळूहळू मोबाईल किंवा लाईट बल्बचा प्रकाश कमी करा. तसेच पाणी पिण्याचे प्रमाण देखील कमी करत जा. फक्त तहान लागल्यास 1-2 घोट असं पाणी घ्या आणि रात्री 7:30 नंतर 150 मिलीलिटर पेक्षा जास्त पाणी पिणे टाळा. जवळपास एक छोटा स्टीलचा ग्लास. आता काही जणांचं म्हणणं असेल की जर आम्ही रात्री औषध घेत असू तर मग काय? अनेकांना रक्तदाब, मधुमेह किंवा सांधेदुखीसाठीच्या गोळ्या चालू असतात आणि यासाठी पाणी तर लागणारच ना. मग अशा परिस्थितीत सर्वोत्तम उपाय म्हणजे थोड्या कमी पाण्यासोबत औषध घेणे. जसं की मेडिकल आपण सहज गिळू शकू किंवा गोळी सहज गिळण्यासाठी पुरेसं, पण आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी नाही. आणि जर समजा तुम्हाला तुमच्या औषधामुळे तहान लागत असेल तर एकाच वेळी पूर्ण ग्लासभर पाणी एकदाच घेण्याऐवजी थोड्या थोड्या वेळाने घोट सामान्य तापमानाचं किंवा अगदी कोमटसर पाणी पिण्याचा प्रयत्न करा. जास्त गरम पाणी नाही, नाहीतर औषधांसोबत गरम पाण्याची रिॲक्शन होऊ शकते. अनेक ज्येष्ठांमध्ये आणखी एक सवय असते, ती म्हणजे रात्री पाण्याची तहान लागते म्हणून झोपण्यापूर्वी खात्रीसाठी पाणी पिणे. तुम्ही विचार करता थोडं पाणी पिऊन घेतो म्हणजेच रात्री तहान लागणार नाही. पण ही सवय जरी चांगल्या हेतूने असली तरी अनेकदा रात्री 2 वाजता तुमची झोप मोडण्याचे कारण ठरते. त्याऐवजी काहीतरी वेगळं करून बघा. झोपण्यापूर्वी 5 मिनिटं शांत बसा. एक हात छातीवर आणि दुसरा पोटावर ठेवा. नाकातून खोल हळू श्वास घ्या आणि तोंडावाटे बाहेर सोडा. यामुळे तुमची मज्जासंस्था शांत होते आणि मूत्राशयातून येणारे खोटे सिग्नल कमी होतात. मी तुम्हाला पनवेलच्या रामू काकांची गोष्ट सांगते. ते 70 वर्षांचे आहेत. ते रात्री 7 ते 9 या वेळेत जवळजवळ 1 लिटर पाणी प्यायचे. त्यांना वाटायचं की यामुळे त्यांचं शरीर साफ होईल, शरीरातली सगळी घाण जास्त पाणी पिल्याने शरीराबाहेर पडेल आणि रात्रभर शरीर डिटॉक्स होण्यास देखील मदत होईल. पण यामुळे त्यांना रात्रीतून तब्बल 3 वेळा बाथरूमला जावं लागायचं आणि सकाळी जड वाटायचं. जेव्हा त्यांनी आपली दिनचर्या बदलली, त्यांच्या एकूण पाण्याचा 70% भाग ते दुपारी 3 वाजेच्या पूर्वी पाणी पिऊन भरायचे आणि रात्री पाण्याचे सेवन 6:30 वाजता फक्त एक लहान ग्लास पर्यंत मर्यादित ठेवायचे. तेव्हा त्यांना आश्चर्यकारक परिणाम जाणवला. 2 आठवड्यांनंतर त्यांना रात्री फक्त एकदा जाग येत होती आणि एका महिन्यात ते रात्री 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत कोणत्याही अडथळ्यांशिवाय झोपत होते. मित्रांनो, उपाय फक्त कमी पाणी पिण्यात नाही, पाणी लवकर पिण्यात आहे. तुमच्या शरीराला योग्य वेळ देऊन तुम्ही तुमच्या अवयवांना शांतपणे आणि योग्य पद्धतीने काम करण्याची परवानगी देता आणि यामुळे तुमच्या मनाला विश्रांती मिळते, परिणामी झोप देखील शांत लागते. आता बघूया रात्रीच्या जेवणात कोणते पदार्थ टाळले पाहिजे. आपण जसे जसे मोठे होतो तसं तसं आपण संध्याकाळी काय खातो आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे कधी खातो हे आपल्या रात्रीची झोप किती चांगली असेल हे ठरवू शकतं. कारण लहान मुलांची पचनशक्ती जसं काम करेल तसं तरुणपणी करणार नाही आणि तरुणपणी जशी पचनशक्ती काम करेल तसं म्हातारपणी करणार नाही. सगळ्यात चांगली पचनशक्ती तरुणांमध्ये असते, कारण तारुण्य अवस्थेत पित्त जास्त असतं. पित्तामुळे खाल्लेलं अन्न लगेच पचतं, पण वय वाढल्यानंतर हळूहळू हीच पचनशक्ती कमी होत जाते. शरीर काही विशिष्ट पदार्थांना अधिक संवेदनशील होत जातं, विशेषतः जे आपले पचन, हायड्रेशन आणि मूत्राशयाच्या कार्यावर परिणाम करतात. उदाहरणार्थ डाळ सूप, पातळ वरण, रसम किंवा व्हेजिटेबल सूप यांसारखे पाणीदार पदार्थ घेऊया. हे हलकं आणि पचायला सोपे वाटू शकतात आणि ते सोपे आहेतही. पचायला खूप कमी वेळ घेणारे आहेत, पण फक्त योग्य वेळी सेवन केल्यास त्याचे अनेक फायदे देखील आपल्या शरीराला होतात. परंतु झोपण्यापूर्वी रात्रीच्या जेवणामध्ये जर तुम्ही हे पौष्टिक पदार्थ घेतले तर ते द्रव पदार्थाचे स्रोत म्हणून काम करतात. हळूहळू यामुळे मूत्राशय भरतात. तुम्हाला सुरुवातीला ते जाणवत नाही, पण झोपल्यानंतर काही तासात तुमचं मूत्राशय हळूहळू तुम्हाला इशारा देऊ लागतं. मग ते तुम्हाला रात्री बाथरूमला जाण्यासाठी भाग पाडतं. म्हणूनच रात्रीच्या वेळेस सुकी भाजी आणि पोळी, खिचडी असे थोडेसे कमी पातळ असलेले पदार्थ खा. यामुळे रात्री लघवीला उठण्याचा त्रास कमी होतो. अजून काही ठिकाणी एक नवीनच ट्रेंड असतो, खास करून शहरांमध्ये. संध्याकाळी लोक आरामदायक पेय घेतात, जसं की हर्बल चहा, हळदीचं दूध, कॉफी, ग्रीन टी, मसाला चहा. हे तुम्हाला काही काळ फ्रेश वाटण्यात आणि आराम वाटण्यात मदत करू शकतात, पण त्याच्यातील पाण्याचे प्रमाण तुमच्या रात्रीच्या द्रव पदार्थांच्या भारात पटकन वाढ करतं. यामधील ग्रीन टी आणि मसाला चहा ही पेय सौम्य मूत्रवर्धक म्हणून देखील काम करतात, म्हणजे ते तुमच्या मूत्रपिंडांना जास्त मूत्र तयार करण्यास भाग पाडतात. ज्येष्ठांसाठी ही एक छान आरामदायक वाटणारी गोष्ट असते आणि तुम्ही ती शांत वाटण्यासाठीच पिता.
पण शरीर आराम करत असताना मात्र तुम्हाला जागवून त्रास देतं. त्याप्रमाणेच काही फळं आणि भाज्या खाण्यासाठी देखील वेळेचं योग्य नियोजन करणं आवश्यक आहे. कच्ची काकडी, टोमॅटो, टरबूज, संत्र्यांचा रस ही सगळी फळं आणि फळांचे ज्यूस शरीरासाठी हेल्दी आणि निरोगी वाटतात आणि ते आहेतही, पण फक्त सूर्यास्तापूर्वी, कारण यामध्ये पाणी आणि नैसर्गिक आम्ल भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे वृद्ध व्यक्तींमध्ये मूत्राशयाची संवेदनशीलता वाढते. अनेक ज्येष्ठांना यांचे सेवन केल्यावर, विशेषतः रात्रीच्या जेवणासोबत किंवा संध्याकाळी हलका नाश्ता म्हणून घेतल्यास, रात्री वारंवार लघवीला जावं लागू शकतं. मी तुम्हाला अहमदाबादच्या प्रकाश काकांबद्दल सांगते. ते 68 वर्षांचे आहेत आणि त्यांना दररोज रात्री टोमॅटो, काकडी आणि लिंबाच्या रसाने भरलेलं प्लेटभर कच्चं सलाद खायची सवय होती. त्यांना वाटत होतं की ते खूप हेल्दी पदार्थ आहेत, पण रोज रात्री त्यांना 2 किंवा 3 वेळा बाथरूमला जाण्यासाठी उठावं लागत असायचं. त्यानंतर त्यांनी योग्य सल्ल्याने वाफवलेल्या, परिपूर्ण शिजवलेल्या कोरड्या भाज्या खायला सुरुवात केली आणि ते जे रात्रीच्या वेळेस सॅलड खायचे ते आता त्यांनी दुपारच्या जेवणात घ्यायला सुरुवात केली. तेव्हाच त्यांना फरक जाणवला. एका आठवड्यातच ते कोणत्याही औषधाशिवाय पाणी पिण्याच्या प्रमाणात कोणताही बदल न करता सलग 6 तास झोपू लागले. फक्त एक छोटासा बदल करून. तसेच काही जणांना रात्रीच्या वेळेस चटपटीत खायला आवडतं. रात्री तळलेले पापड, भजी किंवा लोणचं, जास्त मसालेदार भाज्या, चमचमीत पदार्थ खाल्ल्याने तहान वाढते आणि यामुळे तोंडाला कोरड पडते. त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर आणि झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिण्याची गरज वाटते आणि पाणी पिलं नाही तर घसा कोरडा पडतो. मग अशा वेळेस अतिरिक्त द्रव घेतलं जातं आणि वाढत्या वयाच्या मूत्रपिंडासह आणि संवेदनशील मूत्राशयासह रात्रीच्या वेळी लघवीला जाणं आवश्यक होऊन जातं. परिणामी झोपेवर देखील परिणाम होतो. म्हणून मित्रांनो, माझं सांगणं हे तुमच्या आवडत्या पदार्थांचा त्याग करणं नाहीये, आपल्या शरीराच्या बदलत्या गोष्टींकडे लक्ष देणं आहे. तुम्हाला आवडत्या वस्तू तुम्ही दिवसा लवकर खाऊन रात्री हलकं सौम्य जेवण निवडून तुमच्या शरीराला आराम देऊ शकता. शरीराला आराम दिल्याने मनही शांत होतं आणि आरोग्यदायी शांत झोप लागते. कधी कधी शरीराला औषधांची नव्हे तर काळजी आणि संयमाने केलेल्या लहान सवयींच्या बदलांची आवश्यकता असते, विशेषतः रात्रीच्या वेळी लघवीला जाण्याच्या बाबतीत. भारतातील अनेक ज्येष्ठांना हे काहीतरी वयानुसार स्वीकारायलाच लागणार असं वाटून अस्वस्थ वाटतं. पण सत्य हे आहे की काही सौम्य जीवनशैलीतील बदल शांत आणि निरोगी आरोग्य देऊ शकतात. हे सगळं करावंच लागेल अशा दबावाने बदल करायचे नाहीत, तर शरीरामध्ये नैसर्गिक बदल झालेले आहेत, म्हणून आपल्याला आपल्या सवयी बदलाव्या लागतील या मनाच्या तयारीने करावे. यासाठी तुम्ही अगदी साध्या गोष्टींपासून सुरुवात करू शकता. 60 वर्षांनंतर आपलं रक्ताभिसरण मंद होतं आणि दिवसा पायांमध्ये द्रव पदार्थ जमा होण्याची प्रवृत्ती असते. ही लपलेली सूज अनेकदा दिसत नाही, पण रात्री जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा ते द्रव पदार्थ हृदय आणि मूत्रपिंडाकडे जातो, ज्यामुळे मूत्र उत्पादन वाढते आणि हे मूत्र उत्पादन नेमकं तेव्हाच वाढतं जेव्हा तुमच्या शरीराला आरामाची गरज असते. म्हणून हे सगळं जर तुम्हाला टाळायचं असेल तर सकाळी उन्हात थोडा वेळ चालणं, हाताचे सूक्ष्म व्यायाम करणं किंवा खुर्चीवर बसून हलके पायाचे व्यायाम करणे, यामुळे तुमच्या शरीराला हे द्रव लवकर बाहेर काढण्यास मदत होते आणि सूर्यास्तानंतर तुमच्या मूत्रपिंडावर कमी भार पडतो. तुमची झोप शांत होते. जेवढे हे सगळं महत्त्वाचं आहे तेवढंच तुम्ही कसं झोपत आहात हे सुद्धा महत्त्वाचं आहे. भारतातील अनेक ज्येष्ठ नागरिक उशी किंवा जड गाद्या वापरून पाठीवर झोपतात, पण डॉक्टर सुचवतात की डाव्या कुशीवर डोक्याखाली एक मऊ उशी आणि गुडघ्यांमध्ये दुसरी उशी घेऊन झोपल्यास मूत्राशयावरील दाब कमी होऊ शकतो. ही स्थिती पचन आणि रक्तप्रवाह देखील सुधारते, ज्यामुळे तुमच्या अवयवांना मेंदूला खोटे सिग्नल न पाठवता आराम करण्यास मदत होते. हा सुद्धा अगदी छोटासा बदल आहे, पण बऱ्याच जणांना खूप चांगला फरक जाणवला आहे. आता आपण रात्रीचे कपडे आणि आपण ज्या खोलीमध्ये झोपतो त्या खोलीच्या तापमानाबद्दल बोलूया. आपल्या ज्येष्ठ नागरिकांना एक गैरसमज असतो, तो म्हणजे उबदारपणा म्हणजे सुरक्षितता. परंतु लक्षात ठेवा, दमट महिन्यांमध्ये जसे की उन्हाळ्याचे दिवस आहेत अशा महिन्यांमध्ये जर तुम्ही रात्रीचे जाड कपडे किंवा जाड ब्लँकेटमध्ये झोपला तर यामुळे शरीरात उष्णता वाढू शकते, तसेच घाम येऊ शकतो, शरीरातील पाणी कमी होते आणि मग तहान लागते. तहान लागली का मग पाणी पिले जाते आणि पुन्हा मूत्रपिंडांच्या कार्यात वाढ होते. म्हणून जसे ऋतू आहेत त्यानुसार आपण हलके सुती कपडे घालून झोपावे आणि खोली छान हवेशीर ठेवा, खिडक्या उघड्या ठेवा. यामुळे कदाचित फक्त एक पंखा आणि एक पातळ चादर यामध्येच तुम्हाला अगदी शांत झोप लागेल आणि तुमचं शरीर देखील शांत राहील, मूत्राशय सुद्धा शांत राहील.
पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पंखा देखील हवा तितका कमीच ठेवला पाहिजे. जास्त फास्ट फॅन केला किंवा AC लावला तरी देखील तुम्हाला वारंवार रात्री लघवीला जाण्याचा त्रास कमी होणार नाही. जर तुम्हाला अधिक गरमी वाटत असेल तर तुम्ही रूमच्या सगळ्या खिडक्या उघड्या करून पडदे देखील उघडे ठेवा, जेणेकरून बाहेरची हवा रूममध्ये येईल. आणि तुम्हाला जर सवय असेल तर तुम्ही अगदी घराचे जाळीचे दरवाजे लावून लाकडी दरवाजा उघडा ठेवू शकता. यामुळे सुद्धा तुम्हाला AC किंवा जास्त फॅनची गरज भासणार नाही. एवढं सगळं करून सुद्धा जर तुम्हाला मध्यरात्री जाग आली तर सवयीनुसार बाथरूमकडे धावू नका. थोड्या वेळासाठी थांबा, म्हणजे तुम्हाला कळेल की खरंच बाथरूम आली आहे का. किंवा जर तुम्हाला वाटत असेल की अजून बाथरूम लागलेली नाहीये तर थोडा वेळ शांत राहा, खोल श्वास घ्या आणि पोटाला आराम द्या. हा सराव तुमच्या मूत्राशयाला खोटे सिग्नल न पाठवण्यास शिकवतो. कालांतराने तुमच्या शरीरातील नसांना आठवेल की प्रत्येक सिग्नलचा अर्थ लगेच बाथरूमला जाणं असा नाही. मी तुम्हाला एका नाशिकच्या मीरा मामींबद्दल सांगते. त्या 74 वर्षाच्या होत्या आणि त्यांना दररोज रात्री 2दा जाग यायची, जरी त्यांचं मूत्राशय जवळजवळ रिकामं असलं तरी देखील. पण मी सांगितल्याप्रमाणे एकदा त्यांनी डाव्या कुशीवर झोपायला सुरुवात केली, सुती कपडे घातले आणि खोल श्वासोच्छ्वास करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांची झोप सुद्धा छान झाली. आणि त्या मला काही दिवसांनी म्हणाल्या, माझं शरीर पुन्हा पहिल्यासारखं झालंय, मला अगदी शांत झोप येते, रात्री एकदाही जाग येत नाही. म्हणून मंडळींनो, चांगली झोप ही फक्त ऐशो आरामाची गोष्ट नाही, हा आपला एक हक्क आहे. तुम्हाला शांत झोपेसाठी तुमच्या वयाशी लढण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त शरीराचे बदल हळुवारपणे ऐकण्याची आणि त्यासोबतच स्वतःच्या मनाला जुळवून घेण्याची गरज आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही असं कराल तेव्हा तुमचं शरीर आरोग्यदायी विश्रांतीकडे जाईल. आता बघूया काही सर्वसामान्य लोकांमध्ये पसरलेले काही गैरसमज आणि त्यामागचं सत्य. सगळ्यात पहिला गैरसमज आहे, अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये असा समज आहे, जर मी दिवसा कमी पाणी पिलो तर मला रात्री जाग येणार नाही. सुरुवातीला हे थोडंसं योग्य वाटू शकतं, पण शरीरात मात्र वेगळेच दुष्परिणाम व्हायला सुरुवात होते. जेव्हा तुम्ही पूर्ण दिवस पुरेसं पाणी पित नाही तेव्हा तुमच्या शरीरात जे साठलेलं पाणी असतं ते घामाद्वारे निघून जातं. त्यामुळे संध्याकाळपर्यंत तुमचं रक्त थोडंसं घट्ट होतं, कारण त्यातलं द्रव घटक निघून जातात आणि तुमच्या मूत्रपिंडांना जास्त काम करण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे तुम्ही झोपल्यावरच मूत्राचा एक जोरदार प्रवाह बाहेर पडतो. दिवसाच्या पहिल्या अर्ध्या भागात, विशेषतः सकाळी 6 ते दुपारी 3 या वेळेत पाणी पिल्याने रात्रीची लघवी हळूहळू कमी होत जाते. आता दुसरा गैरसमज आहे तो म्हणजे, माझी रात्रीची लघवी ही फक्त माझ्या प्रोस्टेटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे होते. हो, प्रोस्टेटचं आरोग्य अतिशय महत्त्वाचं आहे, विशेषतः वृद्ध पुरुषांसाठी. पण प्रोस्टेटमध्ये झालेला बिघाड हे एकमेव कारण नाही. स्त्रियांनाही या समस्येचा सामना करावा लागतो. सत्य हे आहे की संवेदनशील मूत्राशय, झोपेच्या पद्धतीतील बदल, उशिरा जेवण आणि द्रव पदार्थ घेण्याची वेळ हे सर्व समान प्रमाणात योगदान देतात. फक्त प्रोस्टेटला दोष दिल्याने आपण इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. परिणामी आपला त्रास जसाच तसा राहतो. तिसरा गैरसमज आहे, झोपण्यापूर्वी एकदा बाथरूम करून आलो म्हणजे रात्री जावं लागणार नाही. खरं तर ही सवय चुकीची आहे. जरी तुम्हाला खरंच युरिन आलं नसलं तरी तुम्ही बाथरूमला जात असाल तर कालांतराने हे तुमच्या मूत्राशयाला खोटे सिग्नल पाठवण्यासाठी प्रशिक्षित करते. मग तुम्हाला थोड्या प्रमाणात लघवीसाठीही जाग येऊ लागते. यावर उत्तम उपाय म्हणजे शरीराचं ऐका. जेव्हा खरंच तुम्हाला बाथरूम आली असेल तेव्हाच बाथरूमला जा, अन्यथा जाऊ नका. आता चौथा गैरसमज आहे, रात्री 9 वाजता कोमट पाणी पिणं. ही काही जणांना वाटतं जुनी प्रथा आहे, ज्यामुळे यकृत थंड होतं किंवा अन्न पचण्यास मदत होते. पण सत्य हे आहे की रात्रीचे द्रव पदार्थ, अगदी कोमट पाणी जरी असलं तरी ते मूत्राशयाचा भार वाढवतात. जर तुम्हाला गरम पेय आवडत असतील तर ती लवकर संध्याकाळी 6 किंवा 6:30 वाजता घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्या शरीराला फायदा मिळेल आणि रात्री तुमची झोप मोडणार नाही. नेहमी लक्षात ठेवा, आपण आपल्या शरीराचं ऐकलं पाहिजे आणि शरीर आपल्याला जसे सिग्नल देतं त्याप्रमाणे वागलं पाहिजे. काही वेळा खूप महागडी औषधं किंवा अगदी तंतोतंत पाळलेली पथ्य यामुळे जेवढा फरक पडत नाही तेवढा फरक योग्य वेळी केलेल्या छोट्या बदलांमुळे आपल्या शरीराच्या आरोग्यावर पडतो. रात्रीच्या शांत झोपेसाठी आपण एक छोटासा बदल करू शकतो, तो म्हणजे पाणी पिण्याची योग्य वेळ. तुम्ही काय पिता हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही ते कधी पिता हा खूप लहान वाटणारा पण अतिशय महत्त्वाचा बदल आहे.
मी तुम्हाला कोल्हापूरच्या संध्याताईंबद्दल सांगते. त्या 70 वर्षांच्या आहेत. त्यांना दररोज रात्री 3दा जाग येत असायची. नेहमी रोज त्याच वेळेत जाग यायची आणि त्यावेळी त्यांना थकवा व बेचैनी देखील वाटायची. त्यांना वाटलं की हे फक्त वाढलेलं वय आहे म्हणून होतंय. पण मग त्यांनी सकाळीच बहुतेक पाणी प्यायला सुरुवात केली आणि संध्याकाळी 6:30 नंतर पाणी पिणं थांबवलं. फक्त 1 आठवड्यातच त्या सलग 7 तास झोप घेऊ लागल्या. त्यांना विश्वासच बसला नाही. एका छोट्याशा बदलाने माझं शरीर अजूनही मला इतकं ताजेतवानं वाटू शकतं. एवढ्याशा बदलाने एवढा चमत्कार होऊ शकतो. आणि हाच संदेश मला आज तुम्हाला द्यायचा आहे. आपल्या शरीराने आपल्यावर हार मानलेली नाही. शरीराला अजूनही आराम कसा करायचा, बरं कसं व्हायचं आणि आरोग्याचं संतुलन कसं ठेवायचं हे कळतं. फक्त त्याला आपल्या सवयी बदलण्याचा आधार लागतो. जर आपण हळूहळू बदल करून शरीराला तो आधार दिला तर मग ते मुळापासून आपल्या आजाराला बरं करण्यासाठी तयार होतं. या व्हिडिओमध्ये मी जी माहिती तुम्हाला दिली आहे ती कोणासाठी आहे? जी लोक वृद्ध आहेत, ज्यांनी स्वतः खाण्यापिण्यामध्ये किंवा जीवनशैलीमध्ये काहीतरी चुकीचे बदल केलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना हा त्रास होत आहे. त्यांनी वर सांगितलेले सगळे नियम पाळावेत. परंतु जर सगळे नियम पाळून देखील तुमचा हा त्रास कमी होत नसेल किंवा काही तरुण मंडळींना, अगदी लहान मुलांनाही हा त्रास होत असेल तर मात्र योग्य वेळी योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. घरगुती उपायांनी आपण केलेल्या चांगल्या बदलांनी जर एखादा आजार बरा होत असेल तर तो प्राथमिक लेवलला असतो. पण आपण सगळे प्रयत्न करून देखील आपला आजार बरा होत नसेल तर मात्र त्यावर योग्य ते उपचार घेणं गरजेचं आहे. तसेच व्हिडिओत जी माहिती सांगितलेली आहे ती केवळ माहितीच्या आधारांवर आहे. कुठलीही चुकीची माहिती समाजात पसरवणे हा या व्हिडिओचा उद्देश नाही. आजच्या या व्हिडिओमधून जर तुम्हाला एक जरी नवीन गोष्ट शिकायला मिळाली असेल तर कृपया मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला अजून कोणत्या त्रासांबद्दल जाणून घ्यायचं आहे ते देखील कमेंट करा. म्हणजे मी पुढचा व्हिडिओ त्याच विषयावर बनवेल ज्यामुळे तुम्हाला आरोग्यदायी जीवनशैली अवलंबण्यास मदत होईल.